नमस्कार राम मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आमच्या इकडे आहे खूप कडाक्याची थंडी, त्यामुळे सकाळी उठण्याची तर काही इच्छा होतच नव्हती. पण तरी बऱ्याच हिमतीने मी सकाळी लवकर उठलो आणि उठल्या उठल्या मला लागतो तो म्हणजे चहा. त्यामुळे मी सरळ किचनमध्ये गेलो आणि गॅसवर चहा बनवण्यासाठी ठेवला. त्यानंतर चहा बनवून घेतला आणि मग मस्तपैकी चहा घेतला. सकाळचा चहा म्हणजे संपूर्ण दिवसाची एक वेगळीच एनर्जी असते, ज्याने आपल्याला काय काम करायची असतील तर आपल्याला ती पटापट सुचतात. त्यामुळे सकाळचा चहा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी घेतला चहा आणि मला आज होती चतुर्थी आणि चतुर्थीचा उपवास असल्यामुळे मला बनवायची होती साबुदाण्याची खिचडी. त्यामुळे परत मी गेलो किचनमध्ये आणि लागलो साबुदाण्याच्या खिचडीच्या तयारीला. तर अशा प्रकारे मी साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता. तुम्ही सुद्धा चतुर्थीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी करता का, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे जर खिचडी बनवण्याची काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. तर अशा प्रकारे मी खिचडी बनवली आणि मग नंतरून ती खिचडी खाल्ली. अशा प्रकारे माझा होता आजचा दिवस. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच डेली ब्लॉग बघायला आवडतील का, ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.